संपूर्ण जिल्हा लवकरच क्षयरोग मुक्त करण्यात येणार आहे। यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, जनजागृतीसाठी समाज माध्यमांचा सुयोग्य वापर करावा, टीबी मुक्त ग्रामपंचायत ही लोकाभिमुख मोहीम चळवळ म्हणून राबवावी असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली टीबी मुक्त ग्रामपंचायत उपक्रमांतर्गत रौप्य महोत्सव गौरव सोहळा 2024 चे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी ते बोलत होते। आमदार सर्वश्री प्रताप अडसळ, केवलराम काळे, प्रवीण तायडे, राजेश वानखडे, प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश असोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर रमेश बनसोड आदी यावेळी उपस्थित होते। पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2023 रोजी वाराणसी येथे क्षयरोग मुक्त भारत करण्याची घोषणा केली। त्या अनुषंगाने सर्व देश टीबी मुक्त होण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत। या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा टीबी मुक्त होण्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तम प्रयत्न करीत आहेत। यावेळी वासनी सरपंच अवंतिका वाटाणे, हयापूर अवधूत हिंगोटे, खीरगव्हाण सुजाता सरदार, आचलवाडी वैशाली काळमेघ, हरताळा नूतन काळे, सायत अन्नपूर्णा मानकर, सावंगी संगम पंकज शिंदे, इसापूर मनोज धोटे यांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानित करण्यात आले। डॉक्टर सुरेश असोले यांनी प्रास्ताविक केले, श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉक्टर रमेश बनसोड यांनी आभार मानले। गाव पातळीवर आपल्या आरोग्य संस्था आणि उपकेंद्र, आपले सर्व कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आपले सर्व PSC मधील आणि जिल्हास्तरीय सर्व अधिकारी यांनी एक मिशन मोडवर या कार्यक्रमाला स्वीकारलं आणि खरं तर मला या ठिकाणी अभिमानाने सांगायचे की मागच्या वर्षी फक्त 2023 जेव्हा उपक्रम सुरू झाला तेव्हा या 42 ग्रामपंचायतींनी, म्हणजे 2023 जेव्हा हा उपक्रम सुरू झाला तेव्हा 42 ग्रामपंचायतींनी यामध्ये भाग घेतला आणि त्यांनी आपले गाव टीबी मुक्त केले। पण 2025 ला 24-25 ला 311 गावं या ठिकाणी ग्रामपंचायती या टीबी मुक्त अभियानामध्ये सहभागी झाल्या। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।